विषयकाची आदिमाली दिमा सिद्धिया तुमच्या दासी जय देव जय देव जय जय कुलदीशा अंबरीश वरदा सदा मंगल जगदीशा जय देव दशावतारणाला कंठे मिरवेशी शासन पावन करशील तो भक्तासाठी त्या परिमंगल माझे उजळो अविनाशी सद्भावे शरण आलो तुझ्या चरणासी जय देव जय देव जय जय कुलदीशा अंबरीश वरदा सदा मंगल कर्पूर कर्णम कर्णावतार संसार सारं भुजेंद्रार सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि कर्पूर महामंगल नीरांजन दीपम समर्पयामि नारायण पुढचं आधी दीप प्रज्वलन होईल मान्यवर असते हो का साहेब दीप प्रज्वलन होत आहे मान्यवरांचे हस्ते अंबरीश वरदा श्री भगवान की जय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेले सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या टाळ्या वाजवा सगळ्यांनी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या अंबरीश वरदा श्री भगवान की जय अंबरीश वरदा श्री भगवान की जय सर्वांनी टाळ्या वाजवायच्या एकदा दीप प्रज्वलन झालेलं आहे आता अंबरीश वरदा श्री भगवान की जय गोते आर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय अंबरीश वरदा श्री भगवान की जय अंबरीश वरदा श्री भगवान की जय सर्वांनी आपापले स्थानापन्न व्हावे प्रकटोत्सव भगवंताचा महोत्सव वार्षिकांचा आयोजित हा भव्य दिव्य भगवंत महोत्सव 2026च्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करणं आपलं आपण कर्तव्य असेल। या ठिकाणी उपस्थित गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांचा सन्मान या महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा यांनी करायचा आहे। गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांचा सन्मान महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा यांच्या शुभ आध्यात्मिक क्षेत्राला एका मोठ्या उंचीवरती नेणारं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले। सत्कर्म हातुणी व्हावे मर्म जडो यशाचा गंध कर्तव्य पार पाडता दरवू दे यशाचा गंध
एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ॲडव्होकेट जयवंत महाराज बोलले. या महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष सुभाष शेठ लोढा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी संतोष सूर्यवंशी यांनी करावा अशी विनंती करतोय. देव संस्थांचे अध्यक्ष असणारे तसेच या ठिकाणी या महोत्सवाला भेट देण्यासाठी उपस्थित असलेले देव संस्थांचे विश्वस्त आदरणीय माणिक महाराज मोरे यांचं स्वागत व सत्कार बाळासाहेबजी ताकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. आमच्याकडे यादी आली ना त्याची लिस्ट पाठवलेली आहे मग तेवढे पाठवते डिजिटल मीडिया. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांचा सन्मान माननीय विकासरत्न राजाभाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. या महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारं संकल्पक माननीय श्री राजाभाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करूया. ना घेणं ना देणं यांना विक्रम व सन्मानाशी पैज लागली यांची केवळ आत्म्यातील इमान अशी आत्म्यातील इमान जागृतपणे ठेवून राजकारणाला एका उंचीवर नेणारं व्यक्तिमत्व जयभाऊ गोरे. खरं तर कोणता सत्कार स्वीकारणं या स्टेजवरती भाऊ स्वीकारत नाही, परंतु भगवंत महोत्सव समितीची एक इच्छा आहे की भगवंत महोत्सव समितीच्या वतीनं या महोत्सवाचे संकल्पक राजाभाऊ राऊत यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. भगवंत महोत्सव समिती सर्व सदस्यांना विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान करायचा आहे. एकदा हात वरी करून जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या भगवंत महोत्सवाचे संकल्पक माननीय श्री राजाभाऊ राऊत. न सत्तेसाठी ना राजकारणासाठी राजाभाऊंचा जीव तपतो. बार्शी तालुक्याच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा भगवंत महोत्सव भव्य दिव्य उंचीवर नेण्याचं काम ज्यांनी केलं ते भगवंत महोत्सव समितीचे संकल्पक माननीय श्री राजाभाऊ राऊत यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भगवंत महोत्सव समितीमधील सर्वच अध्यक्ष सदस्य यांच्या शुभ हस्ते सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर बार्शीचा बुलंद आवाज एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया. पुढील सत्कार मूर्ती आहेत बार्शीचा बुलंद आवाज माननीय श्री भाऊसाहेब आंदळकर यांचा सन्मान सभापती विजयजी गरडसर यांनी करायचा आहे. यानंतर माननीय श्री अरुणदादा बारगोले यांचा सन्मान जिल्हा परिषद अध्यक्ष दीपकजी वैद्य यांनी करायचा आहे. आजचा अतिशय ऐतिहासिक दिवस, कारण आजच्याच दिवशी छत्रपती शिवरायांचं जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत भव्य दिव्य महानाट्य या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी बाबासाहेब कापसे यांच्या शुभ हस्ते अरुणदादा बारगोले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दीपकजी वैद्य यांचा सन्मान श्रीकांत अण्णा शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची चावी त्यांच्या हातात दिली ते आदरणीय दीपकजी वैद्य यांचा सन्मान या ठिकाणी श्रीकांत अण्णा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. यानंतर नगराध्यक्षा तेजस्विताई कतले यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ऍडव्होकेट राजश्री डमरे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे. रसाळ मॅडमांना विनंती आहे की आपण हा सन्मान करायचा आहे. रसाळ मॅडम आणि डमरे मॅडम या दोघींनाही विनंती आहे आपण तेजस्विताई कतले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षीताई रोंगे यांचा देखील सन्मान या रंगमंचावरती संपन्न होतोय. यानंतर माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ऍडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांना विनंती आहे की आपण रमेश अण्णा पाटलांचा ठिकाणी सन्मान करायचा आहे. मला द्या मी ऐकते. यानंतर प्रांत आदरणीय पडगुणे साहेब यांचा देखील सन्मान विजय नाना राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय विजय गरड सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय विजय नाना राऊत यांच्या शुभ हस्ते विजयजी गरड सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर प्रांत पडगुणे साहेब यांचा सन्मान श्रीधरजी काळे होतोय. या नियोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे आमचे लाडके नेते आदरणीय रणुभाई राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर मुख्याधिकारी मुलानी साहेब यांचा सन्मान ऍडव्होकेट दगे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. यानंतर बीडीओ जमदारे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मुन्ना शेठ सोनिग्रा यांच्या शुभ हस्ते बीडीओ जमदारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होता. ऍडिशनल सीईओ कुहिनकर साहेब यांचा देखील सन्मान मुन्ना शेठ सोनिग्रा यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. वाघमारे यांच्या शुभ हस्ते संपन्न शंकरदादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. पुढील सन्मान बीडीओ जमदाडे साहेब यांचा सन्मान शंकरदादा वाघमारे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. देहू संस्थांच्या मोरे मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. मोरे ताईंचा सन्मान डबरे मॅडम या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्तपरायण महादेव महाराज आडसूळ यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. महावीर कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आडसूळ महाराजांचा सन्मान होतोय. भजन स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं त्या आदरणीय महादेव महाराज आडसूळ यांचा सन्मान महावीर कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. यानंतर माननीय श्री दिलीप शेठ गांधी यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. बबन गर्दे यांच्या शुभ हस्ते गांधी शेठ यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय.
यानंतर प्रशांत मालक कदले यांचा सन्मान मदन दराडे सर यांनी करायचा आहे. माननीय प्रशांत मालक कदले यांचा सन्मान दराडे सर यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केलेले कदले परिवार आणि त्याचे सर्व आदरणीय प्रशांत मालक कदले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या. त्याचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं वितरण आपण या ठिकाणी करणार आहेत. या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मान्यवरांना सांगू इच्छितो, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बक्षिसाची स्पर्धा म्हणजे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक याचा निकाल श्रीधरजी कांबळे सर या ठिकाणी घोषित करतात. श्री भगवंत महोत्सव 2026 जिल्हास्तरीय महिला व पुरुष भजन स्पर्धा 2026 22 ते 24च्या दरम्यान ह्या स्पर्धा झाल्या. यामध्ये आपण पहिल्यांदा उलटे क्रमाने येतोय. उत्तेजनार्थ क्रमांक तिसऱ्या क्रमांकापासून सुरुवात करायची. तिसरा क्रमांक एकूण पारितोषिक होतं 31,000 रुपये. 31,000 रुपये हे पारितोषिक आपण विभागून देतोय. त्यामध्ये पहिलं पारितोषिक जात आहे उपळाई रोड बार्शीच्या श्रीहरी महिला भजनी मंडळ बार्शी. त्यांनी या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक घ्यायचे. माननीय पालकमंत्री जयभाऊंच्या हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते. श्रीहरी महिला भजनी मंडळ उपळाई रोड बार्शी. सगळ्या भजनींना विनंती आहे की त्यांनी बक्षीस घ्यायला यायचंय. आणि उपस्थितांना विनंती आहे, या सगळ्या आमच्या भगिनींनी उत्तम अशी भजनी सेवा दिली. आपण जोरदार फक्त टाळ्या वाजवायचं काम करूया. दुसरं बक्षीस जे 15,500 विभागून दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ पंढरपूर यांनी पण यायचंय. तिसरी विभागून आपण हे पारितोषिक देतोय प्रत्येकी 15,500 रुपये. एकूण पारितोषिक होतं 31,000 रुपये. दोन्ही मंडळांना जात आहेत 15,500 प्रमाणे. दुसरं मंडळ पंढरपूरचं श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, याचा तिसरा क्रमांक विभागून आलेत का? इकडच्या बाजून या ताई, थांबा, येऊन थांबा, पुढे येऊन थांबा. या स्पर्धा अतिशय उत्तम होत असताना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विलासा रेणके, त्याचबरोबर तुळशीदासजी मस्के, डोंबे महाराज, रामलिंग महाराज पवार यांनी मेहनत घेतलेली आहे. तिसरा क्रमांक उत्तेजनार्थ 15,500 रुपये श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ पंढरपूर. द्या प्रमाणपत्र पटकन. स्वामी समर्थ, चला लवकर, पुढचं तयार ठेवा प्रमाणपत्र. दुसरा क्रमांक 51,000 रुपये बक्षीस. हे बक्षीस पण विभागून जाते. यातल्या दोन्ही संघांना प्रत्येकी 25,500 रुपये दिले जाणार आहेत. वैष्णव भजनी मंडळ कामठी, तालुका मोहोळ.
वैष्णव भजनी मंडळ कामठी तालुका मोहोळ 25,500 रुपयांना बक्षीस देऊन सन्मानित केलं जाते भाऊंच्या हस्ते, आमच्या दोन्ही भाऊंच्या हस्ते. दुसरा संघ पण जवळ येऊन थांबायचंय. दुसऱ्या क्रमांकाचे दुसरे मानकरी 25,500 रुपयाचे मानकरी पिंपरी साकतचं भजनी मंडळ, ज्ञानाई महिला भजनी मंडळ. चला दुसरं मंडळ आलं का? ज्ञानाई महिला भजनी मंडळ पिंपरी साखर यांनी पण तयार व्हायचंय. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी त्यांना 25,500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. उपस्थितांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजून जरा कौतुक करूया. या सगळ्या भगिनी आपला दैनंदिन प्रपंच सांभाळत त्यांनी भजनी मंडळाची उत्तम अशी सेवा केली आहे. सर साईड आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अखंड सोलापूर जिल्ह्यातून अनेक संघांनी यामध्ये आपलं नैपुण्य दाखवलेलं आहे, कौशल्य दाखवलेलं आहे आणि आता काही निवडकांना आपण बक्षीस या ठिकाणी देतोय. पहिला क्रमांक बक्षीस 71,000 रुपये. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त रकमेचं हे पारितोषिक आपण बार्शीमध्ये दिलेलं होतं. आदरणीय भाऊंनी बक्षीस देत असताना अधिकाधिक बक्षीस बार्शीकरांच्याकडून गेलं पाहिजे ही भावना व्यक्त केली आणि म्हणून पहिलं पारितोषिक रुपये 71,000 रुपये हे पारितोषिक सुद्धा विभागून देण्यात येत आहे. यातल्या 2 संघांना प्रत्येकी 35,500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. ओला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रथम क्रमांक रुपये 71,000 विभागून 2 संघांना प्रत्येकी 35,500 रुपये. यातला एक संघ आहे राळेराशीतून श्री संत मानकोजी बोधले महाराज भजनी मंडळ राळेरास. चला आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया. आणि दुसरं मंडळही या ठिकाणी येऊन तयार राहायचंय. दुसरा मंडळ आहे सोलापूरचं रामकृष्ण हरी भजनी मंडळ सोलापूर. आले का दोन्ही मंडळ? उत्तेजनार्थ काही पारितोषिक आहे ते आपण लगेच देतोय. सिद्धिविनायक महिला मंडळ पंढरपूर, सिद्धिविनायक महिला मंडळ पंढरपूर या मुस्लिम महाराज हे पारितोषिक देऊन तिकडे.
उत्तेजनार्थ पारितोषिक हा उद्घाटन समारंभ सोहळा संपल्यानंतर आपण या ठिकाणी देणार आहोत. यानंतर हा बक्षीस समारंभ सोहळा या ठिकाणी संपूर्ण झालाय. मान्यवरांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खुर्च्यांवर आसनस्थ व्हावं. श्री भगवंत महोत्सव 2026 आज या ठिकाणी महानाट्य शिबिरांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले गुरुवर्य हरिभक्त गणायन डॉक्टर जयवंतजी बोधले महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महोत्सवाच्या बद्दल आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय हरिभक्त गणायन बोधले महाराज. लग्न दिवसाची डोळ्याला आलेला आनंद देखील आज अनिवारी. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला नामा आठविता रूपी प्रगट पाई झाला. पवित्र भूमी बार्शी नगरीमध्ये भगवंत प्रकटोत्सव 2026 या निमित्ताने उद्या भगवन जयंतीच्या पूर्वसंध्येला वैशाख शुद्ध एकादशीच्या या पर्व काळावर शिवायन या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील महानाट्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण सोहळ्याला आशीर्वाद देण्याकरिता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय माणिक महाराज मोरे असतील, परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय पुरुषोत्तम महाराज मोरे खास देहू तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या महोत्सवाचे संकल्प आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे एवढा मोठा भव्य दिव्य महोत्सव संपन्न होतोय ते आपल्या बार्शी तालुक्याचे अत्यंत लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आदरणीय श्री राजेभाऊ राऊत साहेब, बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय तेजस्विनीताई असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गरड सर असतील, पट्ट्या समितीची सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय श्री वैद्यसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रांतसाहेब असतील, प्रशासन आणि शासन ही सगळी मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये आणि एकंदरीत वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस म्हणजे उद्याचा वैशाख शुद्ध द्वादशीचा दिवस आहे. उद्या भगवंत प्रगटोत्सव आहे आणि त्या भगवंत प्रगटोत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण सगळेजण एकत्रित आहोत. बार्शी ही केवळ बार्शी एवढ्या नावापुरती मर्यादित नाहीये. बार्शी हे नाव मुळात बारस या शब्दावरून आलेलं आहे आणि बारस हा शब्द द्वादशी या शब्दाचं रूप आहे. त्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियमच असा आहे की एकादशीला पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांनी द्वादशी सोडायला मात्र बार्शीला आलं पाहिजे. थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर बार्शीला आल्याशिवाय द्वादशी सुटल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, इतका नियम वारकरी संप्रदायामध्ये सांभाळला जातो. हे आपल्या बार्शीचं वैशिष्ट्य आहे. आणि आज या बार्शीमध्ये फक्त आध्यात्मिक महत्त्व आहे असं नाही, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, शिक्षण, आरोग्य अशा अनेक गोष्टींनी बार्शी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची नगरी आहे. जेवढे दशावतार सांगितले जातात ते सगळे अवतार ज्या अंबऋषी राजामुळे झाले त्या अंबऋषी राजाची नगरी म्हणून या बार्शी नगरीकडे पाहिलं जातं. त्यामुळे असे अनेक गोष्टी ज्या बार्शीच्या पाठीमागं आहेत त्या सगळ्याचा मिलाप म्हणजे हा भगवन जयंतीचा मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. मी बार्शीकरांना एवढंच सांगेन की आज पालकमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला हरिभक्तीपरायण माणिक महाराज मोरे हे विचारत होते की हे कधीपासून सुरू झालं, कसं सुरू झालं. मी म्हटलं हे भगवंताच्या मनात होतं,
पण ते राजाभाऊंच्या हस्ते सुरू झालं हे तितकंच खरं आहे. ते भगवंताच्याच मनात होतं, पण याला कुणीतरी एक निमित्त करणं आवश्यक होतं आणि म्हणून भगवंताने आपला लाडका भक्त असलेल्या राजाभाऊंकडे ही सूत्र दिली आणि त्यांच्या हस्ते हे सगळं सुरू झालं. त्यामुळे या महोत्सवाचे खरे संकल्पक म्हणून आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब आहेत. आणि मला पुन्हा एकदा बार्शीकरांना सांगायला आनंद वाटेल की एका बाजूला जयाभाऊ बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजाभाऊ बसलेले आहेत आणि उद्या देवाभाऊ येणार आहे. किती विशेष आहे. सगळे भाऊ आपल्या बार्शीमध्ये आलेत असं म्हणायला हरकत नाही. उद्याचा दिवस आपल्या बार्शी आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो. मी विनाकारण स्तुती करतोय अशाचा भाग नाही भाऊ, कारण जेवढे अवतार आहेत ते सगळे अवतार ज्या भगवंतापासून झाले ती भगवंताची मूळ नगरी म्हणजे ही बार्शी नगरी आहे. या बार्शीचं अलौकिक अशा पद्धतीचं महत्व आहे. खूप दिवसाची इच्छा होती की या बार्शीतल्या भगवंताची पूजा ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते व्हावी आणि तो दिवस 2026ला राजाभाऊ राऊत यांच्यामुळे या ठिकाणी उद्या उजाडतो आहे. हे आपल्या बार्शीचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. उद्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी येणार आहे. मला फक्त उद्याचं थोडंसं नियोजन आपल्याला सांगायचं आहे. उद्या पहाटे 4:30 ते 6 या वेळेमध्ये भगवंत मंदिरामध्ये भगवंत जयंतीच्या निमित्ताने कीर्तन होऊन गुलाल पुष्पवृष्टी होऊन त्या ठिकाणी भगवंत प्रगटोत्सव पहाटे साजरा केला जाईल. त्याच्यानंतर बरोबर 8 वाजता दिंडी नगर प्रदक्षिणेला आपण या ठिकाणी निघणार आहोत आणि आपल्या बार्शीची दिंडी ही नगर प्रदक्षिणेची दिंडी कशी असते हे गेल्या 7 वर्षामध्ये बार्शीकरांनी आणि बार्शी तालुक्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे उद्या आज आपल्या बार्शी आणि परिसरातली सगळी भजनी मंडळ असतील, वेगवेगळे सांस्कृतिक मंडळ असतील, उद्या कमीत कमी 3 ते 4 हजार महिला या भगवंत दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. मला वाटतं तो दिंडीच्या संबंधातला महाराष्ट्रातला सगळ्यात उच्चांक उद्या होणार आहेत की 3 ते 4 हजार महिला या ठिकाणी उद्या दिंडीमध्ये सहभागी आहेत. विशेष करून बार्शी तालुक्यातली सगळी भजनी मंडळं राहणार आहेत, विविध सांस्कृतिक पथकं राहणार आहेत आणि 8 वाजता निघालेली दिंडी 11 वाजेपर्यंत इथं मंदिरात येईल आणि त्यानंतर त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहेत. ते दिंडीमध्येही 2-5 मिनिटं सहभागी होणार आणि त्याच्यानंतर भगवंताची पूजा त्यांच्या हस्ते होणार आणि मग आपलं उद्या दिवसभराचं अन्नदान जे आपल्या मॉर्निंग क्लबच्या वतीने या ठिकाणी होत आहे. मी मगाशी विजय नानांशी चर्चा करत होतो राऊत साहेबांशी. मी म्हटलं किती 15,000 लोकांचं नियोजन केलंय का, तर मला त्यांनी सांगितलं 25,000च्या पुढं भाविक आले तरी आपल्याला अन्नदान करता येईल इतकी सुविधा आज आम्ही करून ठेवलेली आहे. म्हणजे उद्या जवळजवळ 25,000 ते 30,000 भाविकांचा महाप्रसाद उद्या आपल्याकडे या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मी बार्शी आणि परिसरातल्या सगळ्या भाविकांना एक नम्रपूर्वक अशी विनंती करतो की उद्याचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने बार्शीची ही दिवाळी आहे आणि त्या दृष्टीने पहाटेपासून सायंकाळपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला आपण बार्शीकरांनी या ठिकाणी हजर राहावं. मी पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊंना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की आपण बार्शीच्या या भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण इथं उपस्थित आहात. बार्शीचा सगळा इतिहास मी आपल्या समोर मांडला. आध्यात्मिक सांस्कृतिक या सगळ्या दृष्टीने बार्शी ही महत्वाची आहे. जयभाऊ आपल्याकडे एक म्हण आहे, पुणे तिथेकरांनो आपली एक श्रद्धा अशी आहे, तुकाराम महाराजांची वंशज येणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाला येणं इतकी श्रद्धा आपली आहे. आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या कार्याला येणं, कारण शिवायन नावाचं आता महानाट्य आपण बघणार आहोत आणि त्याचं उद्घाटन जर जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशज आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर हा एक अत्यंत चांगला योग आहे. पुन्हा एकदा बार्शीकरांना आदरणीय राजभाऊ असतील, आदरणीय ही समिती असेल, कारण 4:30 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत या सगळ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद महाराज. खरं म्हणजे आपला आशीर्वाद समस्त बार्शीकरांच्या पाठीशी नेहमीच असतो. यानंतर बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व, आपल्या सर्वांचे लाडके नेते, विकास रत्न व्यक्तिमत्व आणि महत्वाचं म्हणजे भगवंत महोत्सवाचे संकल्पक माननीय राजाभाऊंना विनंती करतो. आजच्या या 2026 या भगवान महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित खऱ्या अर्थानं आज आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे की तुकाराम महाराजांचे वंशज आज
या ठिकाणी 11 जिल्ह्याचं धडाडीचं नेतृत्व ज्यांनी जिल्हा अक्षरशः भाजपमय केला आणि माझ्यासारख्याला सुद्धा राजभाऊला परत प्रोत्साहन या ठिकाणी ज्यादा या भगवान महोत्सवाच्या निमित्तानं जेवून दिलं असे माझे सहकारी मित्र भावाचे मित्र जयभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजचा शिवायन हा महानाट्य हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांवरती जवळपास 100हून अधिक कलाकार या शिवायन या महानाट्यामध्ये काम करतायत. आणि ज्या पद्धतीनं आताच बुगले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवराय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि मानकोजी महाराजांचे वंशज या ठिकाणी हा सगळा योगायोग आहे. सर्व उपस्थित जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तेजस्विनीताई, पंचायत समितीचे सभापती मीनाक्षीताई, बाजार समितीचे सभापती गरड सर, माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा, माजी नगराध्यक्ष आशिफाई तांबोळी, चे सहकारी मित्र अरुणदादा, इलासाप्पा, त्याचबरोबर प्रांतसाहेब, शिवसाहेब, BDO साहेब, ॲडिशनल शिवसाहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे तिन्ही अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ आदरणीय आप्पा, कोराप्पा, सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, उपसभापती, सगळेच जिल्हा परिषद सदस्य द्यायचो. आणि आज योगायोग बघा, मध्ये आधी येण्यापेक्षा उद्या भगवान प्रकट दिनाच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी महापूजेला येतात. आणि हो, आपल्यालाही मी विनंती केलेली आहे की ज्या पद्धतीनं पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मातेची माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीला पूजा होते, कार्तिकीला उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते पूजा होते, तीच आमच्या वार्षिकारांची अपेक्षा. आताच जेवण बोधले महाराजांनी सांगितलं की मूळ पंढरपूरला जोही वारकरी जातो तो प्रत्येक वारकरी या बार्शीला एकादश झाल्यानंतर द्वादश सोडण्याकरता या ठिकाणी येतो. ही फार मोठी पौराणिक कथा आहे आणि मूळ विष्णूचा अवतार वगैरे आता सगळंच बोधले महाराजांनी सांगितलं. मी परत आपला वेळ घेत नाही, परंतु जी सगळी वस्तूची देव आणि जेवढं काय आम्ही भगवान देवस्थानच्या किंवा या आख्यायिका ऐकतो किंवा जी सगळी पार्श्वभूमी आम्ही लहानपणापासून पाहतो, खऱ्या अर्थानं आम्हाला आणि सगळ्या त्या गोरवडावून आहेत. सगळं आता काम चालू आहे, सगळी वाळून पाणी म्हणजे कुठला या उत्तरेश्वर मंदिरामध्ये सुदर्शन चक्र स्थिरावलं, हे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा या ठिकाणी आहेत. 12 लिंग 12 12. आणि त्यामुळं आमची सगळ्यांची इच्छा आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरला पूजा होती त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते पूजा व्हावी. जर काही तांत्रिक अडचणी येत असतील त्यांच्या कामामुळं उपमुख्यमंत्री साहेब आहेत किंवा आणखीनही काय अडचण आली भाऊ तर तुमच्या हस्ते या ठिकाणी तुम्ही 5 वर्ष पालकमंत्री म्हणून दरवर्षी आपण पूजेचा मान घ्यावा, पण शासकीय महापूजा या ठिकाणी व्हावी. आणि पालकमंत्री साहेबांच्या हस्ते तरी उद्या तुम्ही कॅबिनेटला पुढच्या तुमच्या हस्ते तरी पूजाचा या ठिकाणी मान आम्हाला मिळावा अशी संपूर्ण बार्शीकरांची इच्छा आहे. कारण कुठलंही संप्रदायाचं कार्य करत असताना भाऊ आज या ठिकाणी या भगवान देवस्थानच्या वतीनं एवढे भक्त इतकी मदत करतात ते तुम्हाला सांगायला हरकत नाही भाऊ, काहीच कमी पडत. आणि जवळपास पहिल्यापासून एवढे महोत्सव आम्ही 2017 पासून करतोय. त्याच्या अगोदर 5 वर्ष केले होते, परंतु दुर्दैवानं 10 वर्ष आमच्याकडे नगरपालिका नव्हती त्यावेळेस आम्हाला करता आले नाही. परंतु 2017 पासून करतो, आज 2026 पर्यंत जवळपास आता 10वं वर्ष आहे. आखंडपणानं चालत राहणार आणि सगळं भगवंत भक्तांच्या आशीर्वादानं जवळपास पहिलेच बांधवानं 55 लाख रुपयाची आपली शिल्लक या ठिकाणी जमा झाली. आणि आज एवढा 1 कोटी 5 ते 10 लाखाच्या दरम्यान खर्च होऊन सुद्धा एवढं भगवंत भक्तांनी भरभरून रूप दाखवलेलं आहे. जवळपास या वर्षी सुद्धा 20-25 लाख रुपये शिल्लक राहतील. आणि आमची एक संकल्पना आहे, एक 5 कोटी रुपयापर्यंतची शिल्लक आपण मागवणं ठेवतोय. तुम्ही म्हणसाल ही कशा करता, तर भविष्य काळामध्ये राजकारण येतंय जातंय, कोण राजकारणामध्ये अमर नाही बांधवणं, परंतु ही जी भगवान महोत्सव आपण सुरू केलेला आहे अमर अमर राहावा जोपर्यंत. म्हणून इच्छा आहे की अशीच भगवान देवस्थानकडे आपण FD ठेवू, त्याच्या व्याजावरती आणि भगवान भक्तांच्या आशीर्वादावरती हा महोत्सव अखंडपणानं ज्या पद्धतीनं पंढरपूरला आषाढी कार्तिकीला एक मोठा उत्सव त्या ठिकाणी हजारो वर्षाची परंपरा आहे. शिर्डीला आहे, अक्कलकोटला आहे, आई जगदंबेच्या
चरणी त्या ठिकाणी आपण सगळेजण नतमस्तक होतो. आणि एवढं मूळ दशावताराच्या अगोदरचा हा आपला विष्णूचा मूळ अवतार आहे आणि ही माझी भावना आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं आपण प्रयत्न करतोय. आणि हे प्रयत्न करत असताना कधीही भगवान भक्तांनी या ठिकाणी कुठली अडचण येऊन दिली नाही. मोठमोठे आपण कार्यक्रम घेतले बांधून, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी बहुला पण माहिती दिली. उद्याही आपली दिंडी आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी बहुला मी विनंती करतो, कारण तुम्ही या जिल्ह्याचे पालक आहात. उद्या मी साहेबांना जी विनंती करणार आहे त्यामध्ये तुम्ही थोडा आणखीन जरा पुश केलं, वशिला लावला तुमचा भूतोडा, की आमचं जे भगवान तीर्थक्षेत्राचा विषय भक्त निवास आपण तुम्हीच उद्घाटन केलेलं आहे. कॅम्प प्रगतीपथावरती माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या वर्षी वारकरी तिथं राहतील. हे नगरपालिका सुद्धा भक्त निवास म्हणून आपण देतोय भाऊ. पलीकड नगरपालिकेची इमारत घेतोय. पुढं 2 एकर जागा शाळेची आहे. शाळेला पण जागा ठेवतोय आपण आणि ती जागा पण संपादित करून भक्त निवास भगवान तीर्थक्षेत्राचा दर्जा ब वर्गाचा डीपीडीसीचा झालाय भाऊ. परंतु अडचण अशी आली की कावळा बसाला खाणी तुटायला गाठ पडली. सगळं झालं आणि शेवटी आम्ही एक GR पाहिला. तर ब वर्ग तीर्थक्षेत्र करत असताना 25% देवस्थाननी भरावे, 25% नगरपालिकेने भरावे आणि 50% शासन येणार. अशी 4थ्या नंबरला 8 आल्यामुळे आमचं घोडं तिथंच अडकलं. त्याच्यामुळं एवढी 8 शिथिल करून एक विशेष बाब म्हणून भगवान तीर्थक्षेत्राचा दर्जा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शिर्डी या धर्तीवरती या बार्शीला मिळावा एवढी या ठिकाणी नम्रपणे आपल्याला सगळ्या भक्ताच्या वतीनं विनंती करतो. आणि मला माहित आहे भाऊ, तुम्ही एकदा काम हातावरती घेतलं की कुठलंही काम राहत नाही, हे आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. कारण तुम्ही जे धडाकेबाज आज जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी सहज शक्य केल्या, ह्या कधीच होऊ शकत नव्हत्या. आणि असं एक धडाडीनं काम करणारं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आणि आपण या भगवंत तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी या ठिकाणी सगळ्या भगवंत भक्ताच्या वतीनं विनंती करतो. आणि उद्या तुम्ही येणारच आहे, तरी आग्रहाचं निमंत्रण देतो. तुम्ही व्यस्त असताना सोलापूरला, तरी सुद्धा काही जरी झालं तरी उद्या साहेबांवर पूजाला यावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर महानाट्य शिवायांचे निर्माते दिग्दर्शक यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या महानाट्य शिवायांचे निर्माते माननीय मयूर मनोज घोलप यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. जयकुमार भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी आपण हा सन्मान करायचा आहे. मयूर मनोज घोलप यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे आदरणीय या महानाट्याचे निर्माते मयूर मनोज घोलप. अंगावर शहारा आणणारं महानाट्य शिवाय एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दाखवायचा जिवंत सोहळा आज बार्शीकर अनुभवणार आहेत. धन्यवाद. यानंतर या महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक माननीय सात्विक श्रीराम ठकार यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. एका जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी स्वागत करूया सात्विक श्रीराम ठकार, ज्यांच्या लेखक श्रीराम ठकार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या महानाट्याचे विश्वस्त श्री केतन अशोक पुरंदरे. मान्यवरांना विनंती की त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विशेष म्हणजे श्री केतन अशोक पुरंदरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नातू आहेत. एकदा जोरदार टाळ्याने आपण आदरणीय केतन अशोक पुरंदरे यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. या महानाट्याचे कार्यवाहक श्री ओंकार दीपक उपाध्य यांचा देखील सन्मान या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्यासोबतच या महानाट्यामध्ये 150 कलाकार सहभागी आहेत. एकदा जोरदार टाळ्याने त्या सगळ्या कलाकारांचं आपण स्वागत करूया. 4 दिवसात उभा करायचा सेट अगदी 2 दिवसात अथक परिश्रमातून उभा राहिलाय. त्या सर्व कलाकारांचं मनपूर्वक स्वागत. कार्यवाहक श्री ओंकार दीपक उपाध्य यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण लागोलाग या ठिकाणी येतो. यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आज भगवंत नगरी बार्शीमध्ये होत असलेला
भगवंत महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवायन हे नाट्य आज या नगरीमध्ये होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय बोधले महाराज, माणिक महाराज, सन्माननीय पुरुषोत्तमजी महाराज आणि या सगळ्या महाराज मंडळींच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो ते बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते, ज्यांच्या कर्तृत्वानं ज्यांच्या मेहनतीनं आमचा बार्शी तालुका, बार्शी मतदारसंघ दुष्काळमुक्त होतोय, दुष्काळमुक्तीकडे चाललाय. एक विकासाभिमुख असं नेतृत्व आदरणीय राजाभाऊ त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळेजण स्वागत केलं पाहिजे. महाराज, मागच्या भगवंत महोत्सवाच्या आजच्याच दिवशी मी आलो आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं इथं आल्यानंतर आमच्या राजाभाऊंचा विधानसभेमध्ये पराभव झाला होता. प्रचंड मोठं काम केल्यानंतर, जनतेची सेवा केल्यानंतर आलेलं अपयश आमच्या राजाभाऊंच्या जिव्हारी लागलं होतं. आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी भाऊंना विनंती केली, भाऊ, जय पराजय होत राहतं, पण या बार्शीला राजाभाऊची गरज आहे, या मातीला राजाभाऊची गरज आहे. आणि या बार्शीचा कोण काय म्हणायचं म्हणून ते आमदार तुम्हीच आहे, जनतेच्या मनात लागणार तुम्ही. आता तुम्ही थांबू नका, बाहेर या. आपण होता थोडा पराभवानं कसलेला होता, पण भगवंताच्या आशीर्वादानं आपण भगवंताची सातत्याने सेवा केली आणि भगवंतानं तुमची परीक्षा बघितली आणि या परीक्षेत आमचे राजाभाऊ पास झाले. आणि आज राजाभाऊच्या बाजूला आमच्या बार्शी नगरीच्या प्रथम नागरिक सन्मानित तेजस्विनीताई कडले बसलेल्या आहेत आणि पलीकडं आमच्या पंचायत समितीच्या सभापती रोंगेताई बसलेल्या आहेत. बरोबर बार्शी शहराला प्रेम दिलं आणि मार्केट कमिटीचे सभापती बसलेले आहेत. बघा, भगवंताचा चमत्कार, एका वर्षात काही नव्हतं, एका वर्षात सगळं दिलं. हे काम भगवंताच्या आशीर्वादाने आज झालं. हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अरुणजी बारबोले, आशाताई मोरे, रमेशअण्णा पाटील, आशिफबाई तांबोळी असे अनेक सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं, आंदळकर साहेब, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं स्वागत करत असताना या विभागाचे प्रांत असतील, बार्शीचे सीईओ असतील, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ असतील, सगळे अधिकारी, तहसीलदारपासून सगळे सन्माननीय अधिकारी आणि या महोत्सवासाठी ज्यांचा हातभार लागतो ते सगळे भगवंत बघतो. आणि त्यासोबत या भगवंत महोत्सवाची समितीचे अध्यक्ष, सगळे समितीचे सभासद या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, हे सगळे लाडके भाऊ, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्या भाऊ, आपण मला सलग दुसऱ्या वर्षी दिलेली आहे. आता भाऊंची विनंती आहे, पंढरीची पूजा करायला मुख्यमंत्री येतात, आता इथेही मुख्यमंत्री यावेत आणि मुख्यमंत्र्यांना नाही जमलं तर या ठिकाणी शासकीय पूजेचा एक प्रघात व्हावा आणि इथली भगवंताची शासकीय पूजा
या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावी अशा पद्धतीच्या भावना राजा भाऊनी गेल्या सातत्यानं वर्षभर व्यक्त केलेल्या आहेत. भाऊ थोडा प्रशासकीय निर्णय आहे, तो निर्णय घ्यायला थोडा वेळ लागेल, पण मी भगवंताच्या आशीर्वादाने प्रयत्न नक्की करेन आणि मुख्यमंत्री महोदय असेल, प्रशासन असेल, या सगळ्याची त्या संदर्भात चर्चा करायला लागेल आणि मग आपण त्या संदर्भातली आपला निर्णय आपण घेऊ. परंतु शासकीय पूजा होऊ न, पण भाऊ हा शब्द आहे, मी जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत मी या भगवंत बसवायला येणार. त्यामुळं या ठिकाणी आज भगवंत बसवाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं नाट्य शिवायन म्हणून जवळजवळ 150 कलाकारांनी जिवंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. भाऊ या महोत्सवाला कार्यक्रम मागच्या वर्षी आणि वर्षभर राजा भाऊंनी सातत्याने सांगितलं होतं, भाऊ काही झालं तरी या भगवान महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले पाहिजेत आणि आमच्या सगळ्यांच्या प्रेम आहेच, परंतु आमच्यापेक्षा काकांवर अधिकचं प्रेम जर मुख्यमंत्र्यांचं कोणा असेल तर ते आमच्या राजाभाऊवर आहे. त्यामुळं राजाभाऊने या तालुक्याच्या विकासासाठी या मतदारसंघासाठी जे मागितलं ते सगळं देण्याची भूमिका बार्शी नगरीमध्ये झालेला आपण बघितला. या महोत्सवाच्या निमित्तानं राजाभाऊनी आणखी काय मुद्दे ठेवलेले आहेत. या ठिकाणी देवस्थानचा विकास असेल, इथलं भक्त निवास असेल, इथल्या आणखी पाण्याच्या योजना असतील, या सगळ्या संदर्भात आता साक्षात मुख्यमंत्री उद्या येत आहेत. त्यामुळे राजाभाऊ मुख्यमंत्री आपला देणार आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो, संत तुकाराम महाराजांचे वंशज या ठिकाणी आहेत, उदले महाराजांचे वंशज या ठिकाणी आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सगळ्यांची श्रद्धास्थान विठुरायाच्या पंढरीचा विकास करण्याचा आणि कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतलाय. जवळजवळ 4,000 कोटी खर्च करून विठुरायाची नगरी सुंदर घडवण्याचं काम आता हातात घेतलंय आणि या वर्षीची वारी संपली की त्याचं साक्षात प्रत्यक्षात काम चालू होईल. आणि ज्या पद्धतीनं उज्जैनचा विकास झाला, ज्या पद्धतीनं काशी विश्वेश्वराचा विकास झाला, ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये विकास झाला, याच धर्तीवर आता पंढरीचा विकास करण्याचा निर्णय आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. वारकऱ्यांचा कुठलाही विषय असू दे किंवा आपली जी शक्ती श्रद्धास्थानं असतील त्या सगळ्यांचा विषय असू दे, खास करून मला सांगायला आनंद होतो, आज संतांचे वंशज या ठिकाणी बसला आहे. संत सावता बाबांच्या स्मारकाचं काम सुद्धा 150 कोटी रुपये खर्च करून आता ते काम प्रत्यक्षात चालू आता होत आहे. एका बाजूला सावता बाबांचं, दुसऱ्या बाजूला मंगळमध्ये राहतात, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. त्या उद्या इथे येत आहेत, नक्की भगवंताला काहीतरी देऊन जातील, चिंता करायचं काम या निमित्तानं आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या भगवान भक्तांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना राजाभाऊ, आपण ज्या पद्धतीनं हा महोत्सव साजरा करता, मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष एखादी गोष्ट करणं सोपं असतं, पण हा महोत्सव त्यांनी सातत्यानं सलग करत आले. आता त्यांनी निर्णय घेतलाय, भाऊ आम्ही राजकारणात असू, आमची ताकद कमी अधिक होऊ, पण हा महोत्सव चालू राहिला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी कायमस्वरूपी तरतूद झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. याचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांना या भगवान महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना राजाभाऊ, आपण ज्या पद्धतीने या तालुक्याची सेवा करताय, जनतेची सेवा करताय, भगवंत आपल्या पाठीशी उभा आहे, त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे, साक्षात देवाभाऊ आपल्या पाठीशी उभे आहे. आपण चिंता करू नका, आम्ही सगळेजण या तुमच्या विकासाच्या कार्यामध्ये आपल्यासोबत ताकदीन आहोत. एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून बोलतो.
या भगवंत महोत्सवाच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आज जे शिवाय नाट्य सादर होतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जिवंत नाट्य या ठिकाणी होतंय. त्या सगळ्या कलाकारांचं मनापासून या ठिकाणी त्यांनाही आजच्या नाट्यासाठी शुभेच्छा देतो. आणि खास करून आपलं हे सगळं भगवंत महोत्सव समिती आहे, या समितीचं मनापासून कौतुक करतो. खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतात. जिवंत इतिहासाला साकारणारं नाट्य. मान्यवरांना विनंती की कृपया आपण खाली स्थान बनवायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती की खुर्च्यांची सोय खाली करायची आहे. या ठिकाणी राधेश्वरी महिला भजनी मंडळ, कासारवाडी रोड बार्शी महिला भजनी मंडळ खामगाव, शंकरा संगीत साधना भजनी मंडळ व रामेश्वरी भजनी मंडळ यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो. बाकीच्या सर्व मान्यवरांना कृपया विनंती, आपण स्टेजच्या समोरील खुर्च्यांवरती स्थान बनवायचं आहे. चेक करू, चेक 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 चेक. आरतीचा ट्रॅक मिळाला का? आरतीचा गणपतीची आरती होणार आहे. फक्त आरती ज्यावेळेस चालू करेल म्हणून त्यावेळेस चालू करायचे. आरतीचा ट्रॅक तयार ठेवा. म्युझिशियन काय म्हणतो